हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज मी करणार आहे आमच्या रेफ्रिजरेटरचं डीप क्लिनिंग. तर रेफ्रिजरेटर ऑर्गनायझेशनवर मी ऑलरेडी एक व्लॉग केला आहे, पण तरी एकदा क्विक टूर देते तुम्हाला की मी आणि आई हा फ्रीज कसा ऑर्गनाइज करून ठेवतो ते. तर फ्रीझरमध्ये वरती सगळे खडा मसाला ठेवलेला आहे, चिंचेचा डब्बा आहे, बाकी इथे सगळं डाळीचं पीठ, रवा वगैरे ठेवलाय. हा तर आईस मेकरचा सेट आहे, सो इथे ते सगळं आहे. आणि फ्रीझरच्या साईड कंपार्टमेंटमध्ये आपले सगळे मसाले आणि एक्स्ट्राचं जे मिरच्या, डाळीचं पीठ वगैरे आहे ते ह्याच्यात ठेवलंय. खालच्या फ्रीजमध्ये वरचा जो कंपार्टमेंट आहे त्यात सगळे डेअरी प्रोडक्ट्स आहेत. मग मधले जे 2 खण आहेत त्यात सगळं आपलं उरलेलं अन्न आपण ठेवतो. बाकी एक्स्ट्राचं जे सगळं पिठं वगैरे असतात ती ठेवली आहेत. त्याच्या खालच्या ह्याच्यात कोथिंबीर, आलं, कढीपत्त्याचे डब्बे वगैरे आहेत आणि इथे खाली व्हेजिटेबल बॉक्स आहे. या साइड कंपार्टमेंट मध्ये पहिले सगळे पाउचेस प्रकार आहेत. मग इथे अंड्यांचे 2 खण आहेत आणि खाली बॉटल्स साठीचा रॅक आहे ज्यात चहा वगैरे ठेवलाय. तर क्लिनिंगला आता आपण सुरुवात करूया. पण सगळ्यात आधी क्लिनिंग करायच्या आधी जो रेफ्रिजरेटरचा मेन स्विच आहे तो पहिले आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. तर फ्रीज आता मी बंद केलाय. आता मेन म्हणजे आपल्याला दोन्हीही जी कंपार्टमेंट्स आहेत ती पूर्ण रिकामी करून घ्यायची आहे. हे सगळं सामान आपल्याला बाहेर काढून ठेवायचं आहे. तसं बघायला गेलो तर मी आणि आई महिन्यातनं 2दा तरी फ्रीज डीप क्लीन करतो. पण ह्या वेळेला थोडंसं काय झालंय, आम्ही सुद्धा वेकेशनसाठी बाहेर गेलो होतो आणि तसं क्लिनिंग झालं नव्हतं कारण सामान वगैरे सगळं प्रॉपर भरलं गेलं होतं. त्याच्यामुळे थोडासा या वेळेला लेट झालाय फ्रीज क्लीन करायला. सो आज जरा सॅटर्डे सुद्धा आहे, सगळ्यांना सुट्टी आहे, तर थोडंसं माझं सगळं हे क्लिनिंग प्रकार चालू आहे आज. तर फ्रीझरचं वरचा कंपार्टमेंट माझं आता सगळं रिकामं करून झालंय आणि इथे तुम्ही बघू शकता आईस्क्रीम आणलं होतं तर ते थोडंसं मेल्ट झालेलं, तर आता ते सगळं तिथे चिकटलंय. त्याच्यामुळे फ्रीज वेळच्या वेळी क्लीन करावा. रेफ्रिजरेटर डीप क्लीन करण्यासाठी सगळ्यात आधी आतमध्ये असलेलं सामान बाहेर काढून ठेवलं की आपल्याला क्लिनिंग करायला सोपं जातं, कारण जागासुद्धा तेवढी मोकळी मिळते आणि पटापट आपण डीप क्लीन करू शकतो. त्यानुसारच मी सुद्धा सगळं सामान आधी बाहेर काढून ठेवतेय. आता माझं फ्रीझर मधलं सगळं सामान काढून झालंय आणि हा आमचा सॅमसंगचा रेफ्रिजरेटर आहे. त्याची एक गोष्ट खूप चांगली आहे, आईस मेकर कंपार्टमेंट पासून सगळी कंपार्टमेंट्स आपण रिमूव्ह करू शकतो. त्याच्यामुळे एकदम आपला जो फ्रीझर सगळं डीप क्लीन करता येतं. तर हे आता मी सगळं धुणार आहे. सो हे सगळं सिंक मध्ये ठेवते आणि जसं आता मी फ्रीझर रिकामा करून घेतलाय तसा मी पटकन फ्रीज सुद्धा रिकामा करून घेते. तर फ्रीझर मधल्या जशा गोष्टी मी सगळ्या ह्या साईडला ठेवल्यात तशा फ्रीज मधल्या गोष्टी एका वेगळ्या साईडला इथे ठेवते, म्हणजे जेणेकरून जेव्हा माझं फ्रीज क्लीन करून होईल तेव्हा मला लावायला सगळं सोपं जाईल. फ्रीझरच्या मानाने खालच्या फ्रीजमध्ये आपल्या अनेक गोष्टी स्टोअर केल्या जातात. त्याच्यामुळे त्यासुद्धा एक एक काढून नीट बाजूला लावून ठेवल्या की रेफ्रिजरेटर क्लीन करून झाल्यानंतर लावायला आपल्याला सोपं जातं. तसं बघायला गेलं तर रेफ्रिजरेटर हा आता आपल्या सर्व गृहिणींच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, कारण अनेक गोष्टी आपण त्या फ्रीजमध्ये ठेवत असतो, त्यातून घेत असतो. त्याच्यामुळे या रेफ्रिजरेटरचं नियोजन, त्याची स्वच्छता हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा भाग आहे, कारण अनेक गोष्टी कधी कधी फ्रीजमध्ये सांडतात, कसले तरी डाग पडतात. त्याच्यामुळे त्याची स्वच्छता करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. फ्रीजची सगळी कंपार्टमेंट्स आता माझी रिकामी करून झाली आहे. साईड कंपार्टमेंट सुद्धा सगळी रिकामी केली आहे. तर फ्रीझरची जशी आपण सगळी कंपार्टमेंट्स, ड्रॉवर्स काढून घेतली आहेत तशीच सेम फ्रीजची सुद्धा निघतात. बट सगळ्यात आधी ही सगळी आधी घासून घेते. नॉर्मल आपण जो साबण वापरतो त्यानेच ही स्वच्छ घासून घ्यायची आहे. ही आधी सगळी धुवून घेते, म्हणजे ही वाळवायला ठेवूयात आणि मग फ्रीजची सगळी कंपार्टमेंट्स आणि ड्रॉवर घासायला घेते. तर सगळ्यात आधी मी फ्रीझरचे सगळे खण घासायला घेतलेत. नेहमीच्या भांड्यांसाठी जो साबण आपण वापरतो त्यानेच मी ही स्वच्छ घासून घेते. डिटर्जंट पावडर असेल तर थोडीशी ती पाण्यामध्ये मिक्स करून त्याने सुद्धा घासलं की हे खण स्वच्छ निघतात. तर आता फ्रीझर मधलं माझं सगळं स्वच्छ धुवून झालंय. आता इथे मी ते सगळं वाळवायला ठेवलंय. सेम मी आता फ्रीज मधलं सुद्धा पटापट घासून घेते आणि वाळवायला ठेवते.
तर आता मी खालच्या फ्रीजच्या डोअर्सची जी सगळी कंपार्टमेंट्स आहेत ती आधी काढून घेतली आहेत, ती आधी घासून घेते आणि वाळवायला ठेवते. हे सगळे खण काढून जेव्हा आपण क्लीन करत असतो तेव्हा तारेची घासणी न वापरता स्पंजचं जे स्क्रॉच मिळतं त्याने घासायचं आहे, कारण तारेच्या घासणीने स्क्रॅच पडू शकतात, त्याच्यामुळे स्पंजने घासायचं आहे. मेन खालच्या फ्रीजचे कंपार्टमेंट्स असतात ते काचेचे असतात, त्याच्यामुळे सावकाश एक एक खण काढून तो साबणाने स्वच्छ धुवून वाळवायला ठेवायचा आहे. तर आता फ्रीज आणि फ्रीजरचे सगळे खण माझे धुवून झालेत, इथे वाळवायला ठेवलेत. आता मी पूर्ण रेफ्रिजरेटर आतून क्लीन करणार आहे. तर आता त्यासाठी मी ते थोडं पाणी घेतलंय आणि जे विमचं लिक्विड जेल आहे लेमन फ्लेवरचं ते थोडंसं ह्यात ऍड करतेय, जेणेकरून हा लेमन फ्लेवर आहे त्याच्यामुळे त्याला एक असा छान स्मेल असतो आणि ह्याने आपण रेफ्रिजरेटर क्लीन केलं तर फ्रीजमध्ये सुद्धा एक छान वास राहतो. त्याच्यामुळे ह्याने मी आता हे सगळं स्वच्छ क्लीन करून घेणार आहे. पुसण्यासाठी मी हे मायक्रोफायबरचे जे क्लोथ्स असतात ते यूज करणार आहे. तर आता हे जे मायक्रोफायबरचा आपण क्लोथ घेतलाय तो या सगळ्या साबणाच्या पाण्यात मस्त भिजवायचा आणि घट्ट पिळला की छान आतमधनं सगळं पुसून घ्यायचंय. रेफ्रिजरेटर डीप क्लीन करताना डायरेक्ट फ्रीज और फ्रीजरमध्ये स्क्रॉचच्या साह्याने साबण न लावता थोडासा साबण पाण्यामध्ये डायल्यूट करून त्याचा स्प्रे किंवा एखाद्या पातेल्यात और जसं मी मगमध्ये साबण डायल्यूट करून घेतलाय तसा साबण घेऊन फडक्याच्या साह्याने पुसून घ्यायचंय, कारण डायरेक्ट साबण लावल्यानंतर त्याचे डाग और चिकटपणा राहू शकतो. फ्रीजरच्या बाजूला ज्या रबराच्या पट्ट्या असतात त्या सुद्धा व्यवस्थित फडक्याच्या साह्याने पुसून घ्यायच्यात, कारण कधीतरी धुळीचे कण किंवा थोडीशी घाण त्यात अडकलेली असू शकते. तर आता साबणाच्या पाण्याने माझं वरचं फ्रीजर स्वच्छ पुसून झालंय. आता दुसरं मायक्रोफायबरच्या क्लोथने फक्त ते पाण्यात ओलं करायचंय आणि आता तो मी परत पुसून घेणार आहे. साबणाच्या पाण्याने आता फ्रीजर माझा पुसून झालाय. आता एका फक्त ओल्या कापडाने मी तो आतून स्वच्छ पुसून घेते, जेणेकरून आतमध्ये कुठलाही साबण राहणार नाही. मायक्रोफायबरचा क्लोथ नसेल तर एखाद्या कॉटनच्या छान कपड्याने सुद्धा आपण पुसू शकतो. तर फ्रीजर प्रमाणेच आता खालचा जो फ्रीज आहे तो पण आधी साबणाच्या पाण्याने पुसून घेतेय. फ्रीजरच्या मानाने खालचा फ्रीज साफ करायला तसा थोडासा वेळ लागतो, कारण ह्याचा वापर दैनंदिन जीवनात आपण जास्त करत असतो. मी आणि आई जरी महिन्यातनं 2दा फ्रीज क्लीन करत असलो तरी कधीतरी राहून जातं, मग डाग आणि चिकटपणा जरा जास्त असतो. त्यावेळेला ह्याच साबणाच्या पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा टाकला की हे डाग लगेच निघतात आणि आपला फ्रीजसुद्धा एकदम चकचकीत होतो. तर इथे तुम्ही बघू शकता फ्रीज आतून एकदम चकचकीत झालेला आहे. आता हे जे सगळं वाळवायला ठेवलंय ते एकदा स्वच्छ पुसून सगळं लावून घेते. रेफ्रिजरेटरचे हे सगळे खण घासून जेव्हा आपण वाळवायला ठेवतो तेव्हा क्रमानेच वाळवायला ठेवायचे, जेणेकरून नंतर ते लावताना सोपं जातं. तर आता फ्रीजर आणि फ्रीज मधले सगळे खण व्यवस्थित लावून झालेत. आता परत जे सगळं सामान आपण बाहेर काढलं होतं ते परत एक एक करून लावून घ्यायचंय. फक्त लावताना आता थोडंसं चेक करायचं की कुठल्या गोष्टी हव्या आहेत कुठल्या नकोय, कारण कसे रुटीन मध्ये आपण पटापट सगळ्या गोष्टी वापरत असतो, पण त्यातल्या काही गोष्टी संपलेल्या असतात, काही एक्सपायर्ड झालेल्या असतात. त्याच्यामुळे सगळं चेक करून परत छान फ्रीज लावून ठेवायचा. मी सुद्धा एक एक करून सगळ्या गोष्टी लावायला घेतल्या. सगळ्यात आधी भाज्या लावून घेतल्या, नंतर जे मसाले होते त्यातले जे संपले ते काढून टाकले, जे चांगले आहेत ते नीट लावून ठेवले. नंतर जे डब्बे होते ते सुद्धा स्वच्छ पुसून परत लावायला घेतले. रेफ्रिजरेटरच्या खणांचं हे नियोजन आपण सेपरेटली करत असतोच, पण जेव्हा रेफ्रिजरेटर आपण डीप क्लीन करतो तेव्हा खणांमधील या गोष्टीसुद्धा आपण नीट बघतो, त्यापैकी कुठली गोष्ट हवी आहे किंवा नको आहे. कारण डेली रुटीनमध्ये अनेक वेळेला असं होतं, पटापट आपण गोष्टी घेतो आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो, कारण तेव्हा तेवढासा आपल्याला वेळ नसतो. त्यामुळे रेफ्रिजरेटर डीप क्लीन करताना रेफ्रिजरेटरची स्वच्छता आणि नियोजन या दोन्ही गोष्टी आपण ॲट अ टाईम करतो, जेणेकरून आपला रेफ्रिजरेटर एकदम वेल ऑर्गनाइज्ड आणि एकदम चकचकीत दिसतो. सो अशा प्रकारे रेफ्रिजरेटर मस्त डीप क्लीन करून झालेला आहे आणि छान ऑर्गनाइज सुद्धा करून झालाय.
व्लॉग नंबर 103 रेफ्रिजरेटर डीप क्लिनिंग. हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.